नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। 2024ला होणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे। परंतु पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा विचार करता बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसभेत जाण्यासाठी पुरंदरला अद्यापर्यंत संधी मिळालेली नाही। ही संधी या निवडणुकीत मिळणार काय असा सवाल पुरंदरच्या जनतेपुढे पडलेला आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत लोकसभेत 18 उमेदवार निवडून गेले आहेत। 6 वेळा शरद पवार, 3 वेळा सुप्रियाताई सुळे व एकदा अजितदादा पवार निवडून गेले आहेत। संभाजीराव काकडे 2 वेळा निवडून लोकसभेत गेलेले आहेत, तर शंकरराव बाजीराव पाटील हे देखील 2 वेळा लोकसभेत निवडून गेलेले आहेत। शरद पवार, सुप्रियाताई सुळे, अजितदादा पवार, संभाजीराव काकडे यांनी बारामती तालुक्यातून तर शंकरराव बाजीराव पाटील यांनी इंदापूर तालुक्यातून रहिवाशाचा दाखला दिलेला होता। पवार कुटुंबियांना 10 वेळा बारामती मतदारसंघातून लोकसभेत पाठवण्यात आलेले आहे। पुरंदरला मात्र अद्याप एकदा पण ही संधी मिळालेली नाही। पुरंदर बरोबरच दौंड, भोर, खडकवासला यांना देखील लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी अद्यापर्यंत मिळालेली नाही। 1957 साली काँग्रेसचे केशवराव जेदे या मतदारसंघातून निवडून आले आहेत। 1962 साली काँग्रेसचे गुलाबराव जेदे निवडून आलेले आहेत। 1967 साली काँग्रेसचे तुळशीदास जाधव हे निवडून आलेले आहेत। 1971 साली आर.के. खाडीलकर हे काँग्रेसतर्फे लोकसभेत निवडून आले होते। 1977 साली जनता पक्षातर्फे संभाजीराव काकडे हे निवडून आले। 1980 साली पुन्हा काँग्रेस पक्षातर्फे शंकरराव बाजीराव पाटील निवडून आले। 1984 साली काँग्रेस समाजवादी या पक्षातर्फे शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी लोकसभेत निवडून गेले। 1985 साली जनता पार्टीतर्फे पुन्हा संभाजीराव काकडे यांना लोकसभेत या मतदारसंघातून जनतेने पाठवले। 1989 साली मात्र पुन्हा काँग्रेस पक्षातर्फे शंकरराव बाजीराव पाटील लोकसभेत निवडून गेले। 1991 साली सर्वात तरुण खासदार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून अजितदादा पवार यांना काँग्रेसतर्फे निवडून देण्यात आले। पुन्हा 1991 साली पोटनिवडणूक झाली। अजितदादांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा शरदचंद्रजी पवार यांना काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेत पाठवण्यात आले। 1996 साली काँग्रेस पक्षातर्फे शरद पवार यांना लोकसभेत पाठवण्यात आले। 1998 साली पुन्हा काँग्रेसतर्फे शरद पवार यांना लोकसभेत पाठवण्यात आले। 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शरद पवार यांना लोकसभेत पाठवण्यात आले। 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शरद पवार यांना लोकसभेत पाठवण्यात आले। 2009, 2014 व 2019 ही सलग 3 वर्ष सुप्रियाताई सुळे यांना बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेत जनतेने प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे। 2024 साली आता या लोकसभेच्या निवडणुकीकडे सर्व जनतेचे, संपूर्ण भारताचे लक्ष लागून राहिलेले आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावाने स्थापन केलेला आहे आणि घड्याळ चिन्ह अजितदादांना मिळाल्यानंतर शरद पवार यांना तुतारी चिन्ह मिळालेले आहे। आगामी लोकसभेसाठी
स्वतः खुद्द शरद पवार किंवा सुप्रियाताई सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षातर्फे उभे राहण्याची शक्यता आहे. त्यांचं चिन्ह तुतारी असण्याची शक्यता आहे. तर अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांना भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त वतीनं उमेदवारी देण्याची किंवा मिळण्याची शक्यता आहे. सुनेत्रा वहिनींनी बारामतीत प्रचाराला सुरुवात केल्याचे वृत्त आहे. परंतु भारतीय जनता पक्ष शेवटच्या क्षणी काय खेळू करू शकतो, मास्टर स्ट्रोक देऊ शकतो का, याकडे देखील संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे. पुरंदरमधून संजयजी जगताप किंवा बाबा जाधवराव यांच्याही नावाची मोठी चर्चा या मतदारसंघासाठी होत आहे. कदाचित ऐन टायमाला या दोघांपैकी एका नावाची सुद्धा घोषणा भारतीय जनता पक्षातर्फे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर बारामतीत नंदन भाऊजांमध्ये लढत झाली तर ती देखील अतिशय अटीतटीची होण्याची शक्यता आहे. अजितदादांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारून त्यांचे हात बळकट करण्यासाठी बारामतीतून लोकसभेसाठी उमेदवार निवडून द्यावा अशा प्रकारचे स्पष्ट आवाहन बारामतीतील जनतेला केले आहे. त्यामुळं खासदार सुप्रियाताई सुळे सध्या अडचणीत आलेल्या दिसत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या बारामती व इंदापूर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याकडे आहे. दौंड आणि खडकवासला हे भारतीय जनता पक्षाकडे उमेदवार आमदार आहेत. तर काँग्रेसकडे भोर आणि पुरंदर हे आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडे मात्र एकही आमदार नाही. बहुसंख्य साखर कारखाने एकतर भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत किंवा अजितदादा पवार यांच्या ताब्यात आहेत किंवा थोपटे यांच्या ताब्यात काँग्रेसकडे आहे. अशा प्रकारचं चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे शरद पवार किंवा सुप्रियाताई सुळे यांच्याकडं बारामती लोकसभा मतदारसंघातील कुठलीही एकही संस्था, मोठी संस्था त्यांच्या ताब्यात नाही. सहकारी संस्था नाही, आमदार नाही, नगराध्यक्ष नाही, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, दूध संघ यापैकी कुठलीही पदे किंवा संस्था शरदचंद्र पवार किंवा सुप्रियाताई सुळे यांच्या ताब्यात नाही. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कात्रज दूध संघ, मार्केट कमिटी या सगळ्या या अजितदादा पवार किंवा शिंदे गट किंवा भारतीय जनता पक्ष यांच्या ताब्यात आहे. त्यामुळं खासदार सुप्रिया सुळे यांची प्रथमदर्शनी किंवा शरदचंद्र पवार यांना देखील प्रथमदर्शी ही निवडणूक अडचणीची ठरणार आहे. शरद पवार हे कसलेले पैलवान आहेत. राजकारणातला दीर्घ अनुभव आहे. देशात अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. अनेक निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी शेवटच्या क्षणी गोलमाल करून किंवा कुठली तरी राजकीय घडामोडी करून निवडणुका जिंकण्यात त्यांचा हातखंडा आहे. पाहूया 2024ची निवडणूक शरद पवारांना कशी जाते, अजित पवारांना कशी जाते, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना हे कशा पद्धतीने राजनीती करतायत हे पुढील 15 दिवसात स्पष्ट होणार आहे. धन्यवाद.